आमचे सन्माननीय पक्षप्रमुख ज्या ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही आमच्या नगराध्यक्षाची वाटचाल असेल आणि आमच्या जे निवडून आलेले जे सदस्य असतील त्यांची वाटचाल असेल आणि आमचं 5 वर्ष ह्या जनतेची सर्वांगीण विकास करण्याची बांधिलकी असेल आणि ती आम्ही नक्की करू। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक उमेदवार चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तुम्ही तालुका प्रमुख आहात, तालुका प्रमुख म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसे पाहताय? कसं आहे की आज चिपळूण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 ही जाहीर झालेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मशाल चिन्हावरती आज आपले ह्या नगरपालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत। हे सर्व उमेदवार आज जे निवडणूक लढवत आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातले बहुतांश उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, सर्वसामान्य शिवसैनिक आहेत, जेणेकरून त्यांनी या चिपळूण शहरामध्ये अनेक वर्ष शिवसेनेचं कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि ते करत असताना आज या सर्व उमेदवारांना शिवसेना पक्षाने आणि पक्षाकडून त्यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे। मला एका गोष्टीचा आनंद आहे की मी पण एक शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता आज मी या पदावरती विराजमान झालो। हे मी सर्वसामान्य कार्यकर्ता असताना जे गेलेलं प्रामाणिक पक्षासाठी काम आहे आणि त्या कामाच्या जोरावर मला पक्षाने आज एका सर्वसामान्य पदाधिकाऱ्याला या तालुका प्रमुख पदावरती विराजमान केलं आणि माझ्या अधिपत्याखाली म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये ही जी काय चिपळूण नगरपालिकेची निवडणूक आज जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जो सर्वसामान्य जो माझा पदाधिकारी आहे, जो कार्यकर्ता आहे, जो खालून तळागाळातून आला आहे आणि आज त्याला ती उमेदवारी मिळाली आहे त्याचा खूप मला आनंद आहे। आणि मी या माध्यमातून आणि आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी मी ज्या चिपळूण नगरीतल्या जनतेला आव्हान करू इच्छितो की हा जो काही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हा सर्वसामान्य घरातला आहे आणि हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। आज तो तुमच्याकडं जे काय मतदानाचं जे दान मागणार आहे ते ह्या चिपळूण शहरामध्ये आणि त्याच्या प्रभागामध्ये सर्वांगीण विकास जे काय अनेक वर्ष या चिपळूण शहराचा विकास खुंटलेला आहे किंवा तो थांबलेला आहे तर तो विकास करताना प्रत्येक प्रभागातून सुद्धा तो सर्वांगीण विकास झाला पाहिजे। शहराच्या विविध समस्या आहेत, विविध प्रकारच्या अडचणी आहेत, त्या अडचणी आहेत तो आमचा जो काय अजेंडा असेल, जो जाहीरनामा असेल त्याच्यामध्ये आम्ही त्या प्रामुख्याने घेतलेल्या आहेत। परंतु ज्या प्रभागाच्या अंतर्गतच्या काय सुखसुविधा आहेत त्या सर्वसामान्य लोकांना मिळायला पाहिजे आणि तो कार्यकर्ता नक्कीच माझी पूर्ण खात्री आहे की तो त्याला जर त्या मतदाराने जर कौल दिला आणि त्याच्या पाठीशी हा चिपळूण शहरातला मतदार उभा राहिला तर नक्कीच या शहरामध्ये ह्या कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने प्रभागामध्ये विकास केल्याशिवाय राहणार नाही ही याची मला पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण मला त्याची जाणीव आहे। आपल्या पक्षाचे चिपळूण शहरामध्ये किती उमेदवार आहेत आणि त्याचा पुढचा प्रश्न असा आहे आपल्या प्रचाराची दिशा कशी आहे? तुम्ही एकत्र प्रचार करणार की कशा प्रकारचे प्रचार तुमचा चालू आहे? आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मशाल चिन्हाचे आमचे 21 उमेदवार आहेत, आमचे 21 उमेदवार आहेत आणि हे 21 उमेदवारांचा प्रचार करताना आम्ही तो सामुदायिक आम्ही सगळ्या प्रभागामध्ये आम्ही त्याची व्यूहरचना तयार केलेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे प्रभागामध्ये आम्ही कार्यकर्त्यांची आखणी करून त्या प्रभागामध्ये, कारण शॉर्ट पिरियड असल्यामुळं आम्हाला सर्व मतदारांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची जी टीम आहे मग ती ग्रामीणची असेल इतर असेल आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये त्याची रचना केलेली आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत या 21 उमेदवारांचा प्रचार करण्याचा आम्ही हा मानस केलेला आहे आणि आमचं तसं नियोजन झालेलं आहे। तुमच्या पक्षाचे नगराध्यक्षही उभे आहेत नगराध्यक्ष पदासाठी आणि तुमचे सगळे उमेदवार 21 आहेत। तुमची सत्ता आली तर शहराच्या विकासाच्या दृष्टीने कोणते कामाला तुम्ही प्राधान्य देणार? सर्वप्रथम तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे आणि हा विषय तुम्हीच आज नगरपालिकेच्या या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही सुद्धा कटिबद्ध आहात आणि प्रत्येक वेळोवेळी हे प्रश्न तुम्ही जनतेच्या प्रगतीने मांडताय। सर्वात जर महत्त्वाचा विषय असेल तर तो पूर, या पुरामध्ये 2021ला या शहराची काय अवस्था झाली आपण सगळ्यांनी पाहिले आणि ती अवस्था झालेली असताना त्या देखील वेळेस हा शिवसैनिक रस्त्यावर उतरून आम्ही
त्याचे साक्षीदार आहोत. आम्ही लोकांच्या घरातला चिखल आणि आम्ही लोकांच्या घरातलं सगळं जे काय झालेलं दुरावस्था होती आम्ही स्वतः ती साफ केलेली आहे. आणि लोकांना ज्या काय पक्षाच्या माध्यमातून विविध संघटनांच्या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आलेली मदत आम्ही घराघरापर्यंत त्या लोकांना पोहोचवली. आम्ही ती अवस्था बघितली. परंतु माननीय त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब यावेळेस या ठिकाणी आले. त्यांनी या शहराचा पूर्ण पाहणी केली, या शहराचा सर्व अभ्यास केला आणि त्यावेळेस असं त्यांनी सांगितलं की याला काय करायला पाहिजे. तर त्यावेळेस असं हे आलं की ह्या जी वाशिष्ठी नदी आहे ही शिव नदी आहे, याच्यामधला जर गाळ गळ्यापैकी जर आपण काढला तर त्यानुसार ह्या पुराची जी काही क्षमता आहे ती कमी होऊ शकते. आणि आपण आता एक 2021 नंतर आपण पाहतोय की आता ती पुराची तशी व्याप्ती किंवा तशी ही आता कुठे दिसत नाही. कारण आला तरी तो काही प्रमाणामध्ये हे होते. आणि आम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन कालच सन्माननीय शिवसेना नेते सचिव खासदार विनायक राऊत यांनी देखील आपल्या समोर पत्रकार परिषद देताना की या विकासाच्या मुद्द्यावरती प्रखरतेने मांडलेलं आहे की जर का आम्हाला नगराध्यक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष ज्या नगरपालिकेने बसला तर मी आज तालुका प्रमुख मी तुम्हाला सांगतो, खात्रीने सांगतो की नक्कीच त्या ठिकाणी शहराला आवश्यक असणाऱ्या ज्या काय मूलभूत गरजा आहेत त्या तो होणारच आहे. परंतु प्रामुख्याने हा जो काय शिवनदीचा विषय आहे आणि त्याला जो साईडने जो काय बंधारा किंवा जो काय कट्टा वाल जे बांधायचे आहे त्याच्यावरती आम्ही प्रामुख्याने फोकस करणार आहोत. आणि जे काय रेड लाईन ब्लू लाईन हा जो काय विषय आहे या विषयावरती सुद्धा आम्ही आमच्या नगराध्यक्षांना आणि आलेल्या सर्व नगरसेवकांना सांगणार आहे की प्रामुख्याने ही रेड आणि ही ब्लू लाईन या ठिकाणून आम्ही ती हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत. आता विषय राहिला जे काय तुम्हाला माहिती आहे मटन मार्केट असेल, मच्छी मार्केट असेल, तुमचं भाजी मार्केट असेल, याचे मुद्दे आज अनेक वर्ष जे त्या नगरपालिकेमध्ये बसले त्यांनी ते घेतले परंतु ते तशाच्या तशा आहेत. परंतु तेही मुद्दे आणि तेही विषय आम्ही प्रामुख्याने टप्प्याटप्प्याने मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही असे मी तुम्हाला तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी मी पक्षाच्या वतीनं वचन देतो. गुजर साहेब, जयपूर नगरपालिका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे अनेकदा वादग्रस्त राहिलेली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांवर काही नगराध्यक्षांवर पण आरोप झाले. तुमची जर सत्ता आली तर तुमचं वेगळेपण याच्यात असेल का? कसं आहे, एक लक्षात ठेवा, भ्रष्टाचार हा आज मोकाळलेला आहे तुम्हाला माहिती आहे. या भ्रष्टाचारावरती ह्या नगरपालिकेतून किती वेळा 160 काहीतरी असं माझ्या माहितीप्रमाणे 160 वेळा त्या बाबतीचे ठराव म्हणा त्या बाबतीचा पाठपुरावा झालेला आहे. परंतु त्या भ्रष्टाचारावरती मी जास्त भाष्य करणार नाही. कारण त्याच्यावरती आमचे सन्माननीय नेते आणि आमचे सन्माननीय पक्षप्रमुख ज्या ज्या पद्धतीने आदेश देतील त्या त्या पद्धतीनं आम्ही आमच्या नगराध्यक्षाची वाटचाल असेल आणि आमच्या जे निवडून आलेले जे सदस्य असतील त्यांची वाटचाल असेल आणि आमचं 5 वर्ष ह्या जनतेची सर्वांगीण विकास करण्याची बांधिलकी असेल आणि ती आम्ही नक्की करू एवढं मी तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो.